आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। आपण जर पेन्शनधारक असाल, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल आणि अद्याप जर आपण शासनाच्या नियमानुसार हे जर काम केलं नसेल तर निश्चितच डिसेंबर पेड इन जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यापासून मिळणारी जी पेन्शन आहे ती आपली थांबविली जाणार आहे। आणि ह्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण अपडेट आहे, कोणत्या पेन्शनधारकांसाठीची आहे, कशा संदर्भातली आहे ती पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जे पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांना नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्यांच्या हयातीचा दाखला त्यांना पेन्शन ज्या ठिकाणावरून मिळत आहे तिथे नेऊन सादर करणं गरजेचं असतं। असा हयातीचा दाखला सादर न करू शकलेल्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना डिसेंबर महिन्यापासूनची मिळणारी पुढील पेन्शन आहे म्हणजे डिसेंबर पेड इन जानेवारी ही थांबविली जात असते। आणि असं होऊ नये असं जर आपल्याला अपेक्षित असेल तर निश्चितच आपल्याला नोव्हेंबरच्या महिन्याअखेर जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला आपल्याला पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सादर करणं गरजेचं असतं। अद्याप बऱ्याच पेन्शनधारकांनी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला सादर केलेला नाही, त्यामुळे निश्चितच त्यांची पेन्शन जानेवारी महिन्यापासून म्हणजे डिसेंबर पेड इन जानेवारी या महिन्यापासून त्यांची पेन्शन थांबविली जाणार आहे तसे निर्देश शासनाचे असतात। कारण की जे पेन्शन मिळत असते ती पेन्शन त्या पेन्शनधारकांना त्यांच्या हयातीत म्हणजे जिवंत असतानाच ती दिली जावी असे शासनाचे निकष आहे। आणि ते निकष पूर्ण करण्यासाठी तो पेन्शनधारक जिवंत असला पाहिजे आणि जिवंत असल्याचा दाखला म्हणून त्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला हा ज्या ठिकाणावरनं त्यांना पेन्शन मिळत असते तिथं सादर करणं गरजेचं असतं। आणि जे पेन्शनधारक हे निकष पाळणार नाहीत किंवा पाळू शकणार नाहीत असे सर्व पेन्शनधारक हे हयात नाहीत असं गृहीत धरून येत्या काळामध्ये त्यांची पेन्शन ही थांबविली जात असते। आणि असं आपल्या कोणत्याही पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या वाट्याला येऊ नये त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास आवाहन करतो की आपण जर अद्याप आपल्या हयातीचा दाखला सादर केला नसेल तर निश्चितच नोव्हेंबर महिन्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। आजच्या दिवसाअखेर सुद्धा आपण हयातीचा दाखला सादर करून येत्या काळामध्ये आपली जी थांबणारी पेन्शन आहे ती आपण सुरू ठेवू शकणार आहोत। त्यामुळे निश्चितच ही अपडेट आपणास आवडली असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।